हिला एक 2 टायटल दिलेले, त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग ते कोणते टायटल आहे? तर पहिलं टायटल आहे दक्षिण भारताची गंगा. बरोबर आहे. दक्षिण भारताची गंगा असं म्हटलं जातं गोदावरी नदीला, या ठिकाणी मी दिलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिला वृद्ध गंगा सुद्धा म्हटलं जातं. गोदावरी नदीलाच वृद्ध गंगा सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे या 2 मुद्द्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे काय? दक्षिणची गंगा आणि वृद्ध गंगा 2 मुद्दे झाले. आणि पहिला मुद्दा म्हणजे गौतम महर्षी ऋषी यांनी तिची इथे आणलेला आहे. मग हिचं उगम आणि हिचं जो शेवट किंवा ही विलय कुठं होते तर याची चर्चा आपण करणार आहोत. हा या ठिकाणी मी मुद्दा आणलेला आहे. परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की गोदावरी नदी ही नेमकी पूर्व वाहिनी आहे, पश्चिम वाहिनी आहे, दक्षिण वाहिनी आहे, काय कुठल्या दिशेने कुठून कुठे वाहते याची थोडीशी चर्चा करूया. तर त्यासंबंधीचं आपल्याला एकदा मी याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेलं आहे, जेव्हा प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस आपण करत होतो त्यावेळेस, की जो सह्याद्री आहे, सह्याद्रीमुळे काय केलेलं आहे तर नद्यांचं सह्याद्रीला आपण काय म्हणतो? जलविभाजक म्हणतो. का म्हणतो? कारण त्यांनी नद्यांची दिशा ठरवलेली आहे. बरोबर आहे ना? कारण सह्याद्रीच्या त्या डोंगरावरती ती जी रांग आहे तिथेच बऱ्यापैकी नद्यांची उगमस्थानं आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या जाऊन अरबी समुद्राला मिळाल्या आणि त्याच्या पूर्वेकडच्या नद्या जाऊन बंगालच्या उपसागराला मिळाल्या. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. बरोबर आहे. म्हणजे हा एरिया पूर्ण. तर अशा पद्धतीने ज्या पश्चिमेकडे जातात त्या निश्चितच कोकणातल्या नद्या असतील, नर्मदा असेल आणि तापी असेल, ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि पूर्व वाहिनी जी नद्या आहेत त्या बाकीच्या सगळ्या बऱ्यापैकी पूर्व वाहिनी येतात. मग गोदावरी जी नदी आहे तर ती पूर्व वाहिनीच आहे. परंतु काही अंतर पूर्व वाहिनी असे गेल्यानंतर पूर्वेकडे त्याच्यानंतर ती दक्षिणेकडे येते, म्हणून तिला दक्षिण वाहिनी नदी सुद्धा म्हणतात. कारण ती खाली खाली येत आंध्र प्रदेशमध्ये जे राजमुंद्री किंवा राजमहेंद्री आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, ती बंगालचा जो उपसागर आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे. समजा हा दक्षिण भारताचा मॅप आहे, तुम्हाला माहिती आहे हा दक्षिण भारताचा मॅप आहे. तर या ठिकाणी आपल्याला अरबी समुद्र दिसतो पश्चिमेला, इकडे पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. बरोबर आहे. हे त्र्यंबकेश्वर आहे, इथे तिचा उगम आहे नाशिक या ठिकाणी. आणि इथून ती जी सुरू होते, मग त्याच्यानंतर मग पैठण आहे, परभणी आहे, त्याच्यानंतर आपण बघतो नांदेड आहे, निजामाबाद आहे, करीमनगर आहे, भद्राचलम आहे आणि शेवटाला या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये राजमुंद्री या ठिकाणी येते. आणि तिथून ती अशी ती फुटून काय होते की इथून अशी या पद्धतीनं ती बंगालच्या उपसागराला मिळते. मग जे तिचं उत्तरेकडचं जे म्हणजे उत्तरेकडच्या बाजूने जे मिळते त्याच्यावरतीच काकीनाडा असलेलं आपल्याला दिसतं. आणि दक्षिणेकडे जिथे ती मिळते त्या ठिकाणी आपल्याला दिसतं मछलीपट्टणम हे जे बेट आहे ते आहे. कळालं सगळ्याला? उगम कुठून झालेला आहे तिचा तर उगम त्र्यंबकेश्वरपासून झालेला आहे. आणि ती विलीन कुठे झालेली आहे? बंगालच्या उपसागरामध्ये झालेली आहे. ठिकाण कोणतं आहे तर राजमुंद्री आहे आंध्र प्रदेशातील. आणि तिथून ती बंगालच्या उपसागराला मिळालेली आहे. म्हणजे सुरुवातीचा काही काळ ती कशी वाहते आहे तर ही पूर्वेकडे वाहते आहे, म्हणून पूर्व वाहिनी म्हणूयात. नंतर ती काय करते? दक्षिणेकडे येते, म्हणून आपण तिला इथे दक्षिण वाहिनी म्हणतो. म्हणजे हा जो तिचा ह्या पद्धतीनं तिचं येणं आहे, रूट अशा पद्धतीनं आहे. म्हणजे बऱ्यापैकी संपूर्ण मराठवाडा तिनं व्यापलेला आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी आता पुढचा जो मुद्दा मला डिस्कस करायचा, म्हणजे आपण उगम आणि मिलनचं पाहिलं, ती दक्षिण वाहिनी आहे ते सुद्धा आपण पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे की तिची नेमकी लांबी किती आहे. बरोबर आहे. तर भारतामध्ये आपल्याला दिसतं की एक महत्त्वाची ही नदी आहे जिची लांबी म्हणजे संपूर्ण भारताचा जर विचार केला तर 1465 किलोमीटर एवढी ती वाहते. आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये ती 668 किलोमीटर एवढी ती महाराष्ट्रातून वाहत असलेली आपल्याला दिसते. पुढे येऊयात की तिचं जे एकूण क्षेत्रफळ आहे तर ते 3,12,812 चौरस किलोमीटर एवढं तिचं क्षेत्रफळ असलेलं आपल्याला दिसतं. गोदावरी नदीचं व्यापलेलं तिनं ते क्षेत्र किती? 3,12,812 चौरस किलोमीटर. ओके. तर ते आहे. त्यापैकी
10% म्हणजे एकूण भारताच्या, मग आता हे झालं चौरस किलोमीटरमध्ये, मग किती टक्के क्षेत्र व्यापले असा प्रश्न विचारतात. गोदावरी नदीने संपूर्ण भारताच्या क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले, तर ते 10% व्यापलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीनं किती टक्के व्यापलेलं आहे, तर ते 49% व्यापलेलं आहे. लक्षात घ्या, संपूर्ण भारतामध्ये 10% आणि महाराष्ट्रामध्ये 49%. एकूण महाराष्ट्रामध्ये जेवढी वाहत्यात नद्या तर त्याच्या 49% गोदावरीनं व्यापलेलं क्षेत्र दिसतं आपल्याला. हा झाला पुढचा मुद्दा. आता बघूयात कोणते कोणते स्टेट्स गोदावरीच्या अंतर्गत येतात. एक महाराष्ट्र, दुसरं तेलंगणा, तिसरं आंध्र प्रदेश, चौथं छत्तीसगड, पाचवं ओरिसा. हे 5 स्टेट मेनली गोदावरीच्या त्या प्रवाहाच्या अंतर्गत येतात. म्हणजे गोदावरी वाहते या 5 स्टेटमधनं विशेष करून कोण कोण, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा. आता हे 5 सोडले तर अजून काही जिल्ह्यांमधून इतर काही राज्यांमधून वाहते. जसं मध्य प्रदेश आहे, बालाघाट, सिवनी वगैरे तो जो वरचा एरिया आहे, तर तिथून पण तिचा आपल्याला दिसतो संपर्क. दुसरं म्हणजे कर्नाटक पण आहे आणि तिसरं म्हणजे पॉंडिचेरीसुद्धा आहे. लक्षात असू द्या, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पॉंडिचेरीचा काही पार्ट आणि महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा याचा मेनली मोठा भाग आणि पैकी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एरिया गोदावरीचा नदीने व्यापलेला आपल्याला दिसतो. ओके, म्हणजे 49% महाराष्ट्राचा एरिया तिने व्यापलेला आहे. तर अशा रीतीने आपण त्याचे स्टेट पाहिले, एरिया पाहिला. आता आपल्याला बघायचं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून ती वाहते. तर निश्चितच आहे, सुरुवात तिची नाशिकमधनं या ठिकाणाहून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की पैठण, परभणी, नांदेड वगैरे हा सगळा एरिया आहे महाराष्ट्राचा विचार करताना. महाराष्ट्रामधलं नाशिक, नागपूर, नांदेड, वर्धा आणि चंद्रपूर हा एरिया तर आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर मग आता हे बाकीचं तर आहेच. म्हणजे या ठिकाणी मी दिलेलं आहे की जे आंध्र प्रदेश आहे तिथे आपल्याला दिसतं की राजमहेंद्री आणि नरसापूर या ठिकाणाहून ती वाहते. तर त्याचबरोबर तेलंगणामधून रामागुंडनम, भद्राचलम या ठिकाणाहून ती वाहते. तर असे काही एरियाज आहेत ज्याच्यातून गोदावरीचा आपल्याला प्रवाह दिसतो. त्याच्या पुढे ज्यावेळेस आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस महत्त्वाचे काही जे प्रकल्प आहेत त्या संबंधीची चर्चा आपल्याला करावी लागते. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवरती सर्वात महत्त्वाचा जो प्रकल्प आहे तर तो कोणता आहे, जायकवाडी प्रकल्प आहे. लक्षात असू द्या, सगळ्यात म्हणजे खूप महत्त्वाचा हा प्रकल्प आहे ज्याने मराठवाड्याला पाणी पुरवलेलं आहे. ओके, तर हा जायकवाडी प्रकल्प आहे. पैठण या ठिकाणी तो आहे. ठिकाण माहीत पाहिजे आपल्याला. आणि त्या जायकवाडी जो प्रकल्प आहे त्याच्यावरती जो जलाशय आहे त्याला काय म्हटलं जातं, तर नाथसागर म्हटलं जातं. साहजिक आहे, पैठणला आहे म्हटलं ते एकनाथ महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी आपल्याला ती दिसते, जन्मभूमी विशेषतः, त्याच्यामुळे नाथसागर हे नाव आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्ञानेश्वर गार्डनसुद्धा तिथे स्थापन केलेलं आपल्याला दिसतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाशिक या ठिकाणी, आता हे पुढचं धरण एक मातीचं महत्त्वाचं धरण आहे गंगापूर. नाशिक या ठिकाणी मातीचं धरणसुद्धा महत्त्वाचं आहे. पहिलं मातीचं धरण आहे गंगापूरचं. त्यानंतर विष्णुपुरीचं धरण आहे. नांदेड या ठिकाणी जेव्हा ती पुढे जाते त्यावेळेस विष्णुपुरी नावाचं धरण नांदेड या ठिकाणी तिच्यावरती आहे उभारलेलं. त्यानंतर धर्माबाद नांदेड या ठिकाणी बाबळीचा जो प्रकल्प आहे, बाबळी धरण, तर ते सुद्धा आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं हे काही प्रकल्प, परंतु यापैकी सगळ्यात महत्त्वाचा हा जायकवाडी प्रकल्प आहे. गंगापूर मातीचं पहिलं धरण आपल्याला दिसतं या ठिकाणी, मी दिलेलं आहे नाशिक या ठिकाणी. विष्णुपुरी पण महत्त्वाचं आहे. बाबळी प्रकल्प धरणसुद्धा महत्त्वाचं आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये तो वादग्रस्त ठरलेलं होतं. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही माहिती आपण डिस्कस केलेली आहे. आता महत्त्वाचा एक मुद्दा आहे की ह्या नदीच्या म्हणजे गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर आपल्या सगळ्याला माहिती आहे की त्या कोणत्या कोणत्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की या ठिकाणी दिलेलं आहे की
सिंदफणा आहे, प्रवरा आहे, मुळा आहे, त्याचबरोबर मांजरा आहे, वरती पाहिलं तर तुम्हाला दिसतं पूर्णा आहे, वैनगंगा आहे, पैनगंगा आहे, इंद्रावती आहे, त्याचबरोबर प्राणहिता आहे महत्त्वाची नदी, त्यानंतर वर्धा नदी आहे. तर अशा पद्धतीने दुधना नदी आहे. तर अशा पद्धतीने या ज्या आहेत या काय आहेत, तिच्या सगळ्या उपनद्या आहेत है ना, तिला दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून येऊन मिळतात आणि त्यामुळे त्यांचा तिचा जो आवाका आहे तो वाढलेला आपल्याला दिसतो. विशेष करून ज्या दक्षिणेकडून तिला येऊन मिळतात ते त्या बऱ्यापैकी प्रवरा, या सिंदफणा, मुळा, मांजरा या दक्षिणेकडून तिला मिळतात आणि उत्तरेकडून मात्र जी काही तापीच्या ज्या उपनद्या आहेत म्हणजे त्या पूर्णा वगैरे, तर त्यासुद्धा इकडे गोदावरीला मिळतात. म्हणजे पूर्णा असेल इथे दिलेला आहे, देवी, वर्धा, दुधना, पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती ह्या सगळ्या तिला उत्तरेकडून मिळतात, लक्षात असू द्या. आणि या ठिकाणी जी आता हे सगळ्या आपण पाहिल्या, ह्या सगळ्या काय झाल्या तिच्या उपनद्या आपण पाहिल्या. तर अशा पद्धतीनं आपण बघतो की संपूर्ण मराठवाड्याचा जो प्रदेश आहे तर तो गोदावरी नदीनं व्यापलेला आहे. मराठवाड्याला एक जीवनदान गोदावरीनं दिलेलं आहे, लक्षात असू द्या. आणि त्यातले त्यात जायकवाडी प्रकल्पाने, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने प्राणहिता आणि म्हणजे ह्यांचे जे संगमस्थळ, आता तीर्थस्थानं एकदा बघून घेऊयात, नंतर पुढे जाऊयात. तीर्थस्थानांचा विचार केला तर या ठिकाणी मी दिलेला आहे बघा की त्र्यंबकेश्वरी एक आहे, पैठण आहे, नांदेड आहे. गुरुद्वारा माहिती आहे तुम्हाला, पैठण पण माहिती आहे, नाथांचं आहे. त्र्यंबकेश्वरला तो उगमच आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग तिथं आहे. भद्राचलम एक जे तेलंगणामध्ये आहे ते सुद्धा तीर्थक्षेत्रच आहे. राजमहेंद्री हे सुद्धा तीर्थक्षेत्र असलेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात गोदावरी नदीशी संबंधित. तर अशा पद्धतीनं मला वाटतं आता बऱ्यापैकी आपण गोदावरी नदीची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. जर एकंदरीत विचार करायचा झाला तर दक्षिणची गंगा आहे, वृद्ध गंगा आहे. एकूण जे भारतात म्हणजे एकतर पहिली गोष्ट तर पूर्व वाहिनी आहे आणि दक्षिण वाहिनीसुद्धा आहे, दक्षिणेकडे वळते. जसं या मॅपमध्ये मी पूर्णतः तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे हा तिचा सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवायचा, हा दक्षिण भारताचा एरिया. आणि अशा पद्धतीनं आता तुम्हाला हे एकदा डोळ्यामध्ये भरून घ्या, हे सगळं मी डिस्कस केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ही झाली दक्षिण वाहिनी. उगम पाहिला त्र्यंबकेश्वर, मिलन पाहिलं राजमहेंद्री बंगालच्या उपसागरामध्ये. त्यानंतर लांबी तिची पाहिली 1465 भारतातली, महाराष्ट्रातली 668 पाहिली. एकूण क्षेत्रफळ 3,12,812 चौरस किलोमीटर पाहिलं आपण. एकूण भारतातील क्षेत्रफळाच्या 10% गोदावरी नदीने व्यापलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये तिचं जी वाहनं आहे किंवा तिचा जो प्रवाह आहे तर ते क्षेत्रफळ किती आहे, 49% आहे. विचारतात कोणत्या कोणत्या राज्यातून ती वाहते, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा ह्या राज्यातून वाहते. काही प्रमाणामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पॉंडिचेरी याच्या काही भागातून सुद्धा ती वाहते. जर महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यांचाच विचार करायचा झाला तर नाशिक आहे, नागपूर आहे, परभणी आहे, नांदेड आहे, त्याच्याबरोबर वर्धा, चंद्रपूर हे जे काही जिल्हे आहेत तर ते अंतर्गत येतात या नदीच्या प्रवाहाच्या रस्त्यामध्ये किंवा त्याच्या रूटमध्ये. प्रकल्प पाहिले आपण जायकवाडी, गंगापूर, विष्णुपुरी, बाभळी अशा पद्धतीने हे काही प्रकल्प पाहिले. तीर्थक्षेत्रसुद्धा पाहिली आणि अशीच काही धरणं इतर राज्यांमध्ये. जर इंचमपल्लीचं एक धरण आहे तर ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर असे काही बाहेरच्या त्या दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा काही धरणं आहेत. तर अशा पद्धतीने मला वाटते एवढी माहिती सफिशियंट आहे गोदावरी नदीची. गंगा नदीचंही आपण कव्हर करणार आहोत, परंतु आधी आपण महाराष्ट्रातल्या नद्या बघूयात. आता गोदावरी झाली आहे, मग आपल्याला आता कृष्णेचं बघावं लागणार आहे. कृष्णा, कोयना 3 तरी महत्त्वाच्या महाराष्ट्रातील नद्या आपल्याला कव्हर कराव्या लागणार. गंगा, ब्रह्मपुत्रा महत्त्वाच्या भारतातील 2 नद्या. अशा एक 5-6 नद्या जरी आपण कव्हर केल्या तर नदी प्रणालीवरचा येणारा कोणताही प्रश्न आपला चुकत नाही. येऊन प्रश्न काय येतो नदी प्रणालीवरती? एक तर उगमावरती येतो, तिचं मिलन कुठे होतं, कुठल्या दिशेला होतं,
वाहिनी कोणती आहे ती ह्याच्यावरती एखादा प्रश्न असतो, किंवा किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, किंवा एखादा जो प्रकल्प उभारला असेल, एखादं धरण उभारलं असेल त्याच्यावरती एखादा प्रश्न येतो, किंवा ती किती राज्यातून जाते, किंवा एखादं तीर्थक्षेत्र जे आहे तर त्याच्यावरती सुद्धा एखादा विचारला जातो. तर अशा पद्धतीनं विचारलं जातं. इवन आपल्याला दिसतं की सिरोंचा आणि टोके या ठिकाणी सुद्धा तिचं संगम क्षेत्र आहेत, सिरोंचा आणि टोके. तर अशा पद्धतीनं त्यासुद्धा मुद्द्यावरती एखादा प्रश्न विचारला जातो. तर मला वाटतं की इतकी माहिती गोदावरी नदीची सफिशियंट आहे. तर आता हळूहळू अजून आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं एका नदीचा आपण कवर करू. जरी काही सुटल्या असतील किंवा एखादा दुसरा मुद्दा जर करंटचा टच द्यायचा आपल्याला राहिला असेल तर ते आपण काय करणार आहोत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कवर करणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीनं मला वाटतं आता या ठिकाणी आपण थांबायला पाहिजे. नवीन विषयाला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे तुमचा भरघोस प्रतिसाद अपेक्षित आहे. हे सगळं तुमच्यासाठीच आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही अजिबात कंजूशी करायची नाही आहे, लिंक शेअर करायला. ओके, आता तिसऱ्या विषयाला आपण सुरुवात केलेली आहे आणि बऱ्यापैकी आपण पुढे पुढे जातो. मधून मी अजून एखादं समाजसुधारकाचा व्हिडिओ टाकेल, पंचायत राज व्यवस्थेचा एखादा टाकेल, सायन्सचा बायोलॉजीचा एखादा आपण टाकूयात, किंवा असे एक माझ्या डोक्यामध्ये आहेत की आता पुढचे हे व्हिडिओ असणार आहेत, किंवा G20ची जी समिट झाली आता तिच्या संबंधीचे नेमकं G20 संबंधीची माहिती जी आहे, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं, कृत्रिम बुद्धिमत्ता त्या संबंधीचा एक व्हिडिओ बनवायचं माझ्या डोक्यामध्ये आहे, जे सायन्सच्या अंतर्गत येतं. तर ह्या सगळ्याची चर्चा आपण आता इथून पुढे 1 बाय 1 करत राहणार आहोत. परंतु तुम्ही लिंक शेअर करणं आणि जास्तीत जास्त लोकांनी ते पाहणं, ह्याचा लाभ घेणं खूप गरजेचं आहे. लाईक करणं, कमेंट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही मला सांगायला लावता की लाईक करा किंवा कमेंट टाका वगैरे, प्रश्न विचारा. कमेंट टाका म्हणजे माझी स्तुती करा असं मी म्हणत नाही आहे, किंवा मॅडम हां अजिबात नाही. तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा, तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा. तर हे म्हणजे तुमची जिज्ञासा जी आहे तर ती जागृत राहू द्या. ओके, तर अशा पद्धतीनं